पीसीओडीचा त्रास आहे? मग हा व्हिडिओ नक्कीच बघा. पीसीओडी म्हणजे स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होऊन मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर केस येणे, पिंपल्स येणे, केस गळणे, थकवा येणे अशा समस्या निर्माण होतात. आयुर्वेदानुसार हे मुख्यतः कफ आणि वातदोष बिघडल्यामुळे होते. शरीरात आम, विषारी द्रव्य वाढणे, मंद अग्नी आणि चुकीची जीवनशैली यामुळे अंडाशयांच्या कार्यावर परिणाम होतो. पीसीओडी होण्याची प्रमुख कारणे: जास्त ताणतणावात राहणे, चुकीचा आहार आणि जंक फूड, जास्त प्रमाणात साखर, मैदा, कोल्ड्रिंक घेणे, झोपेची अनियमित वेळ, हार्मोनल असंतुलन, वजन वाढणे, व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. पुढील उपाय करावेत: मेथीदाणे रात्री भिजत ठेवावे व याचे सकाळी उपाशीपोटी सेवन करावे. दालचिनी पावडर कोमट पाण्यात टाकून याचे सेवन करावे. अळशी हार्मोन संतुलनासाठी उपयुक्त मानली जाते. जिरे, धने, बडीशेप यांचे पाणी घेत राहावे, हे शरीरातील सूज आणि पचन सुधारण्यासाठी मदत करू शकते. हळद शरीरातील दाह कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार अग्नी योग्य ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. यासाठी जेवण वेळेवर करणे, वारंवार खाणे टाळणे, रात्री जड अन्न कमी घेणे, जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळणे या गोष्टींकडे लक्षपूर्वक बघणे अत्यंत गरजेचे आहे. दिनचर्या अशी ठेवा: सात्विक आहाराला प्राधान्य द्यावे, सकाळी उठून वॉक करायला जाणे, किमान 45 मिनिटे वेगाने चाला, गवतावर अनवाणी पायी चाला, किमान अर्धा तास तरी चाला. ताणतणाव कमी करण्यासाठी सुमधुर संगीत ऐका, याचे परिणाम आश्चर्यकारक आहे. योग, प्राणायाम, मेडिटेशन याला जास्तीत जास्त महत्त्व द्या, कारण या गोष्टी आपल्या शरीरात जबरदस्त परिवर्तन घडवून आणतात. योग, प्राणायाम, भुजंगासन, मांजरासन, बद्धकोणासन, अनुलोम विलोम, कपालभाती. लक्षात ठेवा, पीसीओडी हा एका गोळीने बरा होणारा विकार नाही. योग्य आहार, नियमित दिनचर्या, वजन नियंत्रण आणि मानसिक शांतता या गोष्टी जर काटाक्षाने पाळाल तर नक्कीच या त्रासापासून मुक्त व्हाल.